नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सत्य आता पंकजला म्हणत असतो, खरं सांग, खरं बोल पटकन, हे लग्न तू पैशासाठीच करतोय ना, असे म्हणून आता त्याला मारत असतो. तेव्हा लगेच आता पंकज हसू लागतो आणि म्हणतो, वा वा भावा, मानलं तुला. खरंच कसं काय समजलं रे तुला? या घरात फक्त तूच मला ओळखलंय. खरंच वाटतो तेवढा दिसतो तसा नाही आहे रे तू. खरंच खूप स्मार्ट आहे. बरोबर ओळखलं. हो, मी सांगतो तुला, मी हे लग्न फक्त पैशासाठीच करतो. आता मात्र सत्या शांत बसलेला असतो, कारण त्याला तर पंकजचं हे बोलणं ऐकून धक्काच बसलेला असतो. तेव्हा पंकज आता तिथे सोप्यावरती बसतो आणि म्हणतो, हो पण काय करणार? जाऊन सांग ना, जा ओरडून ओरडून सांग सगळ्यांना. कोण विश्वास ठेवणार आहे तुझ्यावरती? तुझा बाप तरी विश्वास ठेवेल तुझ्यावरती? नाही ना. मग का ओरडतोय तू? गप्प बैस ना जरा. लहानपणीचं आठवतंय तुला? तू असाच हात जोडून माफी मागून ओरडू ओरडू सांगत होता, मी काहीही चूक केली नाही, मी काहीही चूक केली नाही. पण कोणी ऐकलं तुझं? नाही ना. शेवटी तुला फुकट जेलमध्ये जावं लागलं आणि फुकटचं जेवण खावं लागलं, हो की नाही? मग आताही तसंच कर. जा जा जा, जाऊन सांग बरं. कोण ऐकतंय तुझं ते तरी बघूया. नाहीच ऐकणार, कारण तुझ्याकडे रेप्युटेशनच नाही आहे. नाही कळला शब्द? इंग्लिश शब्द आहे ना तो, म्हणजे लायकी. तुझी तेवढी लायकीच नाही आहे. तुझं कोणीही ऐकून घेणार नाही. त्यामुळे प्लीज भावा, हे सगळं ओरडणं सगळं काही बंद कर. आणि हो, आता तर मी तुला स्पष्टच सांगतो, मी त्या मुलीला ना एकदा का लग्न झालं ना, किंमतसुद्धा देणार नाही. तिची अशी जिरवणार आहे ना की बघ. एकदा का मला PFचे पैसे मिळाले, माझं काम झालं. त्या मुलीचं मला काही घेणं देणं नाही. आता मात्र सत्य शांत बसून हे सगळं ऐकत असतो. तरी ते बाहेर निरूपा रडत असते. तेव्हा सुधाकर म्हणत असतो, अगं निरूपा, का रडतेस? आजचा दिवस किती चांगला आहे आणि तू अशी रडतेस? लगेच निरूपा बोलते, कसला दिवस आलाय चांगला? हे असं वागतायत ते. त्यांना काही म्हणायचं ना तर गप्प बसलात तुम्ही. अहो, त्या पनोतीला घराबाहेर काढा, किती वेळा सांगितलंय मी, पण ऐकतच नाही. एव्हाना मीच घराबाहेर काढलं असतं, पण तुमच्या जीवाची शपथ घालून ठेवली ना मला. बघितलं ना तुमच्या डोळ्यासमोर पंकजला कसं मारतोय तो, बघितलं ना? तेव्हा आता लगेच सत्याचे बाबा बोलतात, अगं एवढा वाईट नाही येतो, पण प्रेमाचा भुकेला येतो. बघ, तू तुझ्या हाताने त्याला मिरच्या भरवल्या तरी पण प्रेमाने खाल्ल्या ना त्याने. मग त्यामुळे प्रेमाचा भुकेला आहे म्हणून जरासा असा वागतो तो, पण एवढं पण वाईट नाही आहे ग तू. निरूपा म्हणते, तुम्हाला तर ज्योतिषाचं बोलणं आठवतं का? तो ज्योतिष काय म्हणाला होता? ही पनोती आपल्या घराला लागलेली पनोती, त्यामुळे याला घराबाहेर काढायचं, तर ते नाही जमत तुम्हाला. तेव्हा लगेच सत्याचे बाबा बोलतात, अगं प्रत्येक गोष्ट ज्योतिषाची ऐकलीच पाहिजे असं थोडं असतंय. आणि तो एवढ्या वर्षापासून आपल्या घरात राहतोय. कुणाचं काय वाईट झालंय? सांग बरं, झालं का कुणाचं काही वाईट? नाही ना. मग का टेन्शन घेते तू? सुधाकर निरूपाला समजावू लागतो आणि म्हणतो, निरूपा, एकदा तरी आईसारखी माया करून बघ, पोरगं कसं बदलेल ते. तेव्हा निरूपा म्हणते, नाही, अशा रस्त्यावरच्या पोरावरती आईची माया करता येत नाही. मला माझ्या मुलांची आणि तुमची खूप काळजी वाटते हो. उगाच या पनोतीमुळे उगाच काही घडायला नको. त्यामुळे प्लीज माझं ऐका आणि या पनोतीला घराबाहेर काढा. असे म्हणून आता निरूपा लढू लागते. तर आता सत्याचे बाबा शांत बसलेले असतात. तर इथे आता आतमध्ये रात मधूने सगळीकडे स्वच्छता केलेली असते. आता सुंदर असं घर तयार झालेलं असतं. त्याच वेळेस आता मीराची आई बोलते, अगं मधू, खुर्च्या आणल्या की नाही? तेव्हा मधू बोलते, राज गेलाय आणायला. तेवढ्यात राज खुर्च्या घेऊन येतो. तेव्हा आता मधू बोलते, आज खूप भारी काम केलं या, आज बरोबर अक्कल चालली राज तुझी. तेव्हा राज म्हणतोय, मी तरी काहीतरी काम करतोय, तू केव्हाच ही बेडशीटच आवडते, दुसरं काही काम नाही का तुला? तेव्हा आता मधू आणि राजमध्ये भांडणं झुपलेली असते. तेव्हा मीराची आई बोलते, अरे भांडू नका, आज चांगला दिस आहे ना आनंदाचा. आजपासून मीराताईच्या आयुष्यात फक्त आनंदी आनंदच असला पाहिजे. तेवढ्यात आता दरवाजात पिशवी घेऊन मीरा आलेली असते. तेव्हा मीराची आई बोलते, अगं मीरे, हा काय अवतार करून ठेवलाय? आत्ता जर पाहुणे आले असतील तर काय म्हटले असते तुला असं बघून? चल बरं आवरून घे. तेव्हा मीरा म्हणते, अगं आई, लग्न झाल्यानंतर पण मला काम करायचंय. उगाच आत्ता पावडर लावून बसायचं आणि त्यांना मी आवडायचे, नंतर ते म्हणायचे ही पोरगी तर अशी कशी आहे? तर आता सर्वजण हसू लागतात. तेव्हा मीरा लगेच बोलते, असेच समधे हसत राहा.
मीराची आई म्हणते, हो, तुमच्या दादांना आणि मला असंच आपलं घर हसतं खेळतं असायला होतं, हेच लागत होतं. आता सर्वजण खूपच आनंदात असतात. तर इकडे आता पंकज सत्याला म्हणत असतो, जाऊन सांगणार आहे ना तू माझं नाव? जा पटकन जा, अजूनही माझ्याकडे खूप सिक्रेट आहे जे तुला माहितीच नाही आहे, आणि ते जाणूनही तू काय करणार आहे? तेव्हा आता सत्या बोलतो, मी माझ्या बापाला जाऊन सांगणार आहे. आता पंकज मात्र लगेच सत्याला खाली पाडतो. त्याला म्हणत असतो, त्या बापाला? अरे बापरे, ज्या बापाला चालता चालता आपली चप्पल कोणी घेऊन जातं हे समजत नाही, त्या बापाला तू जाऊन सांगणार आहे? जा जा जा, जाऊन सांग पटकन. तेव्हा त्या सत्याला मात्र खूपच राग येतो. सत्या लगेच पंकजवरती हात उचलतो आणि म्हणतो, माझ्या बापाला नाव ठेवतोय? तुला सोडणार नाही. आता बघ, तुझं सगळं खरं मी बापाला सांगणारच. आता त्याला मारणार. ते सत्याचे बाबा दरवाजा उघडून आतमध्ये येतात आणि लगेच म्हणतात, सत्या थांब, काय करतोयस तू? आता पंकज लगेच त्याचं नाटक सुरू करतो. पप्पा, बरं झालं तुम्ही आला, हा नाहीतर माझा जीव घेईल. आता मात्र सत्या म्हणतो, नाही बाप, हा खोटं बोलायलाय. तेव्हा आता सत्या म्हणतो, बाप, खरंच याने सगळं कबूल केलंय, हा खरं खरं बोललाय, हे लग्न फक्त तू पैशासाठीच करतोय. तेव्हा सत्याचे बाबा बोलतात, सत्या गप्प बैस आणि प्लीज मला आता काही ऐकायचं नाहीये. तुझी गुंडागिरी बाद झाली. अरे पंकज जे करतोय ते योग्यच करतोय. आणि हो, तर आता पंकज लगेच म्हणतो, बाबा जाऊ द्या, तुम्हाला याच्यावरती विश्वास ठेवायचा असेल ना तर ठेवा, मी हे लग्न नाही करत आहे, मला नाही करायचं हे लग्न. तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात, नाही पंकज, तू थांब, सत्याचं काही मनावर घेऊ नको, आणि तुझं काहीही चुकत नाही. तू पैसे मागतोय कारण तुला बिझनेस करायचे आणि तुझ्या बापाकडे आहे पैसे, त्यामुळे सत्या त्याला घर सांभाळायचे, त्याचा संसार सांभाळायचे, त्यामुळे त्याला पैशांची गरज लागणारच आहे. त्यामुळे प्लीज आजपासून मला घरात किटकिट नको आहे, कारण खूप वर्षातून आपल्या घरात शुभकार्य होणार आहे. त्यामुळे प्लीज आता इथून पुढे हे वादविवाद बंद झाले पाहिजे. मी जे ठरवणार ते होणार म्हणजे होणार. आता गप बसायचं आणि पंकजच्या मध्ये आड पडायचं नाही, असे त्या खडसावून सुधाकरने सत्याला सांगितलेले असतं. तेव्हा मात्र सत्या काही बोलणार तेच पंकज म्हणतो, जाऊ द्या ना पप्पा, काय याच्या नादी लागतायत? मला ना हे लग्नच करायचं नाहीये, प्लीज. मी फक्त तुमच्या शब्दासाठी तयार झालो होतो, कारण तुम्हाला त्या मुलीची काळजी होती ना. तेव्हा लगेच सत्याचे बाबा बोलतात, हो रे, मला त्या पोरीची खूप काळजी वाटते आणि तिच्या बापाला मी शब्द दिलाय ना, म्हणून तर हे लगीन करायलो. पण हे पोरगं सारखं सारखं मधी पडायले. तुला आता सत्य शेवटचं समजावून सांगतो, आता मध्ये पडायचं नाही, हे लग्न होणार म्हणजे होणार. चल, जायचंय आपल्याला, लाग तयारीला. तेव्हा सत्या बोलतो, नाही बाप, त्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळ होणार आहे, त्यामुळे या पापात मला सहभागी व्हायचं नाही, म्हणून मी नाही येत. तुम्ही जाऊ शकता, तुम्हाला काही लागलं तर मला फोन करा. तर आता लगेच सत्याचे बाबा बोलतात, सत्या, तुला राग आला का माझ्या बोलण्याचा? तेव्हा लगेच सत्या बोलतो, नाही बाप, तुझ्या बोलण्याचा मला कधीही राग येत नाही, पण मी नाही येऊ शकत, असे म्हणून तो निघून जातो. तेव्हा आता लगेच त्याचे बाबा पंकजला म्हणतात, पंकज जा, आजचा दिवस तुझा खास आहे ना, जा तयारी करून घे, आपल्याला जायचे, आवर बरं पटकन, त्याचं बोलणं मनावर घेऊ नको. तर आता लगेच पंकज म्हणतो, ठीक आहे. तर आता पंकजचे बाबा बाहेर जातात, तो स्वतःशीच हसू लागतो. तेव्हा आता इकडे निरूपा बाहेर आवरावर करत असते. तेव्हा सत्याचे बाबा येतात आणि म्हणतात, अगं निरू, तू काय काम आवरतेस? चल ना, जायचं होतं ना, तुझी पर्स कुठे? इथे ठेवली होती ना. तेव्हा निरूपा बोलते, आपण काय एखाद्या मंत्र्याच्या घरी चाललो का? वेळेवर नाही गेलं तर त्यांना राग येईल, जाऊया नंतर, एवढी काही घाई आहे? तेव्हा तर लगेच ते सत्याचे बाबा बोलतात, अगं असं काय करतंय, आपण निघालो होतो ना, मग चल बरं पटकन. तेव्हा निरूपा म्हणते, वेळ तुम्ही ठरवली, जायचं तुम्ही ठरवलं, मी काही ठरवलेलं नाहीये, सांगून ठेवतो. आता मात्र सत्याचे बाबा म्हणतात, अगं बाई, बाद झाली किटकिट, सारखी किटकिट, मला ना या घरात कंटाळा आलाय, असे म्हणून आता ते रागानेच तिथून बाहेर जातात. तेवढे आता पंकज येतो आणि म्हणतो, मम्मा चल, आवरलं का? चल जायचं ना. तेव्हा त्या निरूपा लगेच त्याला एक झापड मारते आणि म्हणते, गप्प बैस, हे सगळं तुझ्यामुळे झालंय, का तू त्या पुरीशी लग्न करायला तयार झालाय? अरे माझे किती स्वप्न होते माझ्या सुनेबद्दल, सगळे धुळीच मिळवलेत तू. तेव्हा पंकज बोलतो, अगं मम्मा, मला बाबांसारखा ना इमोशनल विचार नाही करते, मी प्रॅक्टिकल विचार करतो. हो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, या लग्नाच्या नंतर आपल्याला PFचे सगळे पैसे माझ्या बिझनेससाठी वापरता येणार आहे, हो की नाही? लग्न काय आज असेल उद्या नाही, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको, आणि तुला हक्काची मोलकरीण हवी आहे ना, मग चल पटकन. आता मात्र पंकजने आपल्या आईलाही गुंडाळलेलं असतं. तेव्हा पंकज मनाशीच म्हणत असतो, आता मम्माला हे सगळं पटलेलं असेल ना, नाहीतर तिसरा घोळ करायची काहीतरी आणि माझा प्लॅन फ्लॉप व्हायचा सगळा. तर आता इकडे सुंदर अशी साडी घालून तयार झालेली असते. ती आता आरशात बघून म्हणत असते, दादा
त्या काकांनी मला शब्द दिलाय आपल्या घराची जबाबदारी सांभाळायची, त्यामुळे मी तुमची सगळी जबाबदारी पूर्ण करणार आहे. तुम्ही कसलंही टेन्शन घेऊ नका, निवांत राहा, असे म्हणून तिच्या डोळ्यात पाणी आलेले असते. त्या क्षणी आता लगेच तिची आई तिथे येते आणि तिला बघून म्हणते, अरे बापरे मीरे, तू किती सुंदर दिसते, खरंच खूप छान दिसते ग. आता मीरा लगेच आपल्या आईला मिठी मारते. तेव्हा आता लगेच शेजारच्या काकू धावत येतात आणि म्हणतात, अगं मीराची आई, चल पटकन, मीराच्या नवरदेवाची खूप मोठी गाडी आली, पांढरी पांढरी तिची गाडी, चल पटकन, असे म्हणून आता सर्वजण बाहेर जातात. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता निरूपाने मीराला बघता क्षणी ती म्हणते, अरे बापरे, ही तर तीच पोरगी ना हो, आपण माझ्या भावाच्या घरी बारशेला गेलो होतो तिथे कामवाली होती ना. आता मात्र मीराच्या आईला खूपच भीती वाटते. आता हे लग्न मोडतं की काय. तर आता लगेच सत्याचा मीराला फोन येतो आणि म्हणतो, तू ज्या पोराशी लग्न करायली ना, तो चांगला नाहीये, त्यामुळे प्लीज लग्नाला नकार दे. त्याने आवाज बदलून फोन केलेला असतो, पण मात्र मीराने सत्याला ओळखलेलं असतं. तेव्हा आता मीरा पंकजला बोलते, तुमच्या भावाने हे लग्न मोडण्यासाठी मला फोन केलाय. आता मात्र पंकजलाही धक्काच बसतो. आता मीरा काय उत्तर देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल